आपला जो स्कूलचा खर्च आहे, स्कूलची फी आहे वर्षाची, युरोमध्ये तुम्हाला तिथले जे अपार्टमेंट्स मिळू शकतात तिथले रेट थोडे एक्स्ट्रा असतात। चला मस्तपैकी जेवण करून झालेला जय जिनेंद्र आणि नमस्कार, मी पूर्वा। वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप। आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नेदरलँड्स मधला आमचा महिन्याचा खर्च किती आहे, ॲज अ फॅमिली म्हणून किती खर्च होतो, मंथली एक्सपेन्स, हे मी तुम्हाला या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर जे कोण स्टुडंट शिकायला येत असतील त्यांचा सुद्धा स्टायपेंड किती पाहिजे त्याची सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमुळे कल्पना येईल। जर फॅमिली म्हणून नेदरलँड्समध्ये जॉब करण्यासाठी येत असाल तर तुम्हाला सॅलरी किती पाहिजे याची सुद्धा या ब्लॉगमुळे तुम्हाला कल्पना येईल। त्यामुळे अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, युरोपमधल्या, नेदरलँडमधल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी देसी मोमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। आणि हा ब्लॉग खरंच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत। जेव्हा आपण गाव सोडतो, देश सोडतो किंवा एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जातो, ते पहिल्यांदा शोधतो ते म्हणजे घर। आणि हा सगळ्यात मोठा खर्च आहे। कुठेही गेला तरी हा सगळ्यात मोठा खर्च असतो। आणि जर तुम्ही नेदरलँड्समध्ये येत असाल तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते इथल्या घराचा रेंट किती आहे। जर तुम्ही 2 ते 4 लोकांची फॅमिली येत असेल तर तुम्ही 1 BHK 2 BHK असे अपार्टमेंट बघाल किंवा इंडिव्हिज्युअल हाऊसेस बघाल तर त्यांचे रेंट मिनिमम 1500 ते 2200 युरोज, म्हणजे 1500 युरोज टू 2200 युरोज एवढा इथला रेंट आहे। आणि जसजसं तुमची लोकॅलिटी चेंज होईल, म्हणजे तुम्ही जसं आम्स्टरडॅम टुरिस्टिक प्लेसमध्ये गेला तर आम्स्टरडॅममध्ये 3000 युरोपेक्षा रेंट खाली नाही आहे। त्यामुळे ते थोडंसं डिफर करेल की तुम्ही कुठं राहता, लोकॅलिटी कशी आहे, तुमचं घर कसं मेंटेन आहे, तर या गोष्टी सगळ्या मॅटर करतात। पण मिनिमम बेसिक जो रेंट आहे तो 1500 ते 2200 युरोज आहे फॅमिलीसाठी। आता स्टुडंटसाठी इथे वेगळे स्टुडंट हाऊसिंग सोसायटीज आहेत, तिथला रेंट खराच खूप कमी असतो। तुम्ही लकी असाल जर तुम्हाला स्टुडंट हाऊसिंगमध्ये मिळालं, कारण युनिव्हर्सिटीमध्ये खूप स्टुडंट्स असतात, त्यामुळे थोडं डिफिकल्ट असतं मिळणं सुद्धा कधी कधी। तर जर स्टुडंट हाऊसिंगमध्ये तुम्हाला जर घरं मिळाली तर त्याचा जो रेंट आहे तो मिनिमम 400 ते 1000, जसं तुमचं शेअरिंग असेल त्यानुसार ते डिफर होत राहतं। तर जर काही लोकांना स्टुडंट हाऊसिंगमध्ये राहायचं नसतं, कारण ते जर युनिव्हर्सिटीपासून लांब असेल, परत कम्यूट करायचं त्यांना वेळ जात असेल किंवा त्याच्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला थोडे कम्यूटसाठी सुद्धा खर्च करावा लागत असेल तर जवळपासच बघतात। तर अशा वेळी सुद्धा त्यांना ते नॉर्मल अपार्टमेंट मिळू शकतं आणि त्याचे जे रेंट आहे ते शेअर बेसिसवरती तुमचं डिवाइड होतं। तर तो सुद्धा रेंट तुम्हाला मिनिमम 800 ते 1500 युरोमध्ये तुम्हाला तिथले जे अपार्टमेंट्स मिळू शकतात। अशा प्रकारे स्टुडंटसाठी सुद्धा हा जो मिनिमम आहे, जर हाऊसिंग असेल तर थोडा 400 ते 1000 असा युरो खर्च येऊ शकतो जर स्टुडंट हाऊसिंग असेल। आणि जर इंडिव्हिज्युअल तुम्ही बघत असाल किंवा शेअरिंग बेसिसवरती बघत असाल तर तो जो खर्च आहे तो 800 900 ते 1200 1500 पर्यंत जसं घेईल तसा येऊ शकतो। तर जेव्हा पण तुम्ही नेदरलँड्समध्ये घर बघाल, रेंट न बघाल किंवा विकत घेण्यासाठी बघाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते चेक करायचं म्हणजे त्या घराचं एनर्जी लेवल, एनर्जी रेटिंग। तर नेदरलँड्स मधल्या प्रत्येक घरामध्ये घराला एक त्यांनी लेबल दिलेला आहे, ABCDEF अशा प्रकारे त्यांनी एनर्जी लेबल दिलेला आहे। A म्हणजे सगळ्यात चांगलं एनर्जी लेबल, BCD तुम्ही D पर्यंतची घरं घेऊ शकता। D पासून जर खाली कमी एनर्जी लेवल असेल तर तिथले जे युटिलिटी चार्जेस आहेत किंवा तुमचं जे बिल आहे ते युटिलिटीचं जास्त येईल। युटिलिटी म्हणजे काय? गॅस, इलेक्ट्रिसिटी आणि लाईट बिल। तर आमचा महिन्याचा जो खर्च आहे युटिलिटीचा तो 200 युरो आहे सरासरी वर्षाचा। कधी कधी 300 350 सुद्धा जातं। आपलं उन्हाळ्यात थंडीमध्ये जास्त प्रमाणात आम्ही जर गॅस यूज केला, हीटर्स यूज केले तर तो सुद्धा तेवढा जातो कधी कधी। पण सरासरी वर्षाची काढली तर 200 युरो हा महिन्याचा युटिलिटीचा, वॉटर, गॅस अँड इलेक्ट्रिसिटीचा आमचा हा महिन्याचा खर्च आहे।
आणि हे जे हाऊसेस आहेत, हे जे लेबल्स आहेत, हे कशावरून ठरवतात? जर तुमच्या घराला डबल डोअर व्यवस्थित ग्लासेस असतील, इन्फ्रास्ट्रक्चरवरती डिपेंड असतं. तुमच्याकडे सोलर असेल, तुम्ही ग्रीन एनर्जी यूज करत असाल, तर याच्यावरून या घराचे जे लेबल्स आहेत ते ठरवले जातात. आणि हे जे स्टुडंट हाऊसिंग आहे, स्टुडंटसाठी जे युटिलिटी चार्जेस आहेत, हे मोस्टली त्या स्टुडंट हाऊसिंगमध्ये त्यांच्या त्या घराच्या रेंटमध्ये जे वॉटर बिल वगैरे आहे, युटिलिटी चार्जेस आहेत ते इन्क्लुडेड असतात. आणि जर तुम्ही सेपरेट वगैरे घेत असाल तर तुम्ही मिनिमम 100 युरो युटिलिटी चार्जेस धरू शकता स्टुडंटसाठी. म्हणजेच 200 ते 250 युरो तुमचा महिन्याचा युटिलिटी चार्जेस तुमच्या मंथली एक्सपेन्समध्ये धरू शकता. आत्ता मी माझी मुलगी निया तिला स्कूलमधून घ्यायला आलेले आहे. तर इथल्या जो स्कूलचा खर्च आहे, स्कूलची फी आहे वर्षाची, ती पब्लिक स्कूलला जाते, डच स्कूलला जाते, तर तिची वर्षाची जी फी आहे ती 50 ते 80 युरो असते. तर खूप कमी फी आहे वर्षाची तिची. आणि जे कोण इंटरनॅशनल स्कूलला जातात, काही लोकांना इथं राहायचं नसतं, त्यांना परत जायचं असेल तर ते इंटरनॅशनल स्कूल प्रेफर करतात, तर त्याची जी फी आहे ती 6000 युरो आहे मिनिमम. तर सुद्धा काही करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतील त्याचे सुद्धा फीज ॲड होत जातात. त्यामुळे ती 6000 प्लस युरोज अशी ती वर्षाची इंटरनॅशनल स्कूलची इथल्या फीज आहे. त्यामुळे तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला मुलांना कोणत्या स्कूलमध्ये घालायचं आहे, कशा प्रकारे तुम्हाला इथे थांबायचं आहे का नाही, त्याच्यावरती सुद्धा तुमचा एक्सपेन्स डिपेंड आहे. चला आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ झालेली आहे. जेवण बनवायला घेतलेलं आहे मी. आज शेवभाजी करणार आहे जेवायला. त्याचबरोबर इंद्रायणीचा तांदूळ भिजत ठेवलेला आहे, भात बरोबर पालकची डाळ आहे आणि चपात्या करायच्या आहेत. तर नेदरलँडमधला आमचा जो ग्रॉसरीचा जो खर्च आहे, किराणा मालाचा जो खर्च आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर आमच्या 3 लोकांची जी फॅमिली आहे, आमच्यासाठी आणि व्हेजिटेरियन, आमच्यासाठी जो महिन्याचा जो डच सुपरमार्केटचा जो खर्च आहे तो 250 ते 300 युरो असा होतो. म्हणजे दूध, फळं, भाज्या, चीज, ब्रेड, पुन्हा साखर, मीठ, या ज्या गोष्टी आहेत आपल्याला डेली लागणाऱ्या, त्याचा जो खर्च आहे आमचा नेदरलँडमधला तो 250 ते 300 युरो आहे. आणि जर इंडियन ग्रॉसरी शॉप मधला जो आमचा खर्च आहे, काय पाहिजे? चॉकलेट. नो चॉकलेट. Mag je chocola van mama en papa? Ja? Okay. Welke chocola wil je? तर आणि इंडियन सुपरमार्केट मधून आम्ही पोहे, रवा, डाळीचं पीठ, सगळ्या डाळी हे सगळं घेतो. तर त्याचा एक खर्च महिन्याचा जातो आमचा 100 ते 150 युरो. तर टोटल मिनिमम जो महिन्याचा खर्च आहे तो 450 ते 500 युरो. आमच्या फॅमिलीसाठी नेदरलँड मधला जो किराणा मालाचा खर्च आहे, महिन्याचा जो खर्च आहे तो 450 युरो ते 500 युरो लागतो. आणि जर स्टुडंट असाल तर स्टुडंटसाठी ऍक्च्युली सगळं तर युजेज वरती आहे, पण मी तुम्हाला बेसिक सांगते आहे खर्च किती येतो तो. पण मिनिमम तुमचा 150 ते 250 युरो असा खर्च येऊ शकतो. आणि नेदरलँड्स मध्ये काही जे सुपरमार्केट्स आहेत ते थोडे चीप आहेत, तिथले जे रेट्स आहेत ते थोडे कमी असतात. जर आता अल्बर्टाईन म्हटलं तर हे थोडंसं हाय एंड सुपरमार्केट आहे, तिथले रेट थोडे एक्स्ट्रा असतात. लिडलमध्ये जरा रेट कमी असतात. मग काही लोकांना तिथल्या भाज्या आवडतात. आम्हाला पर्सनली अल्बर्टाईनच्या भाज्या फ्रेश वाटतात, लिडल मधल्या भाज्या एवढ्या खास वाटत नाहीत, फ्रुट्स वगैरे. अशा प्रकारे अल्बर्टाईन थोडंसं कॉस्टली आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जम्बो मिनिमम त्याच्यापेक्षा थोडे कमी रेट आहेत अल्बर्टाईनपेक्षा, आणि लिडल त्याच्यापेक्षा कमी आहे. इथं दुसरे सुद्धा सुपरमार्केट आहेत, अल्डी वगैरे. तर तुम्ही आल्यानंतर थोडंसं ट्राय करू शकता की कुठे काय स्वस्त मिळतं, त्यामुळे तुमचं सुद्धा महिन्याचं थोडंसं सेव्हिंग होईल. मस्तपैकी भाजी चरचरीत उकळते आहे. शेवभाजी करायला घेतलेली आहे आज. आता सर्व करतानाच त्याच्यामध्ये शेव घालेन, अजून थोडी शिजायची आहे भाजी. हे बघा जेवण तयार आहे. ही शेवभाजी, ही डाळ, भात, चपाती. ऍक्च्युली मी सगळं वाढून घेतलंय कारण आज अष्टमी आहे आणि माझा उपवास आहे. तर या नवरात्रात 4-5 दिवस मी उपवास केलेला आहे. दिवसातून एकच वेळ जेवते आहे. हे एक प्रकारचं डाएट आहे, 1 मील अ डे, ओमॅड डाएट म्हणतात.
तर माझं स्वार्थ पण होतंय, तीर्थ पण होतंय. तर नवरात्रीच्या ह्याच्यात आपण स्ट्रिक्ट करतो ना की बाबा देवाचा उपवास केलाय म्हणून आपण काही खायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळं माझा पण आज तशा प्रकारे उपवास झालेला आहे. खाऊन घेते, पण हे थंड व्हायच्या आधी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. तर नेदरलँडमधला जो इन्शुरन्सचा खर्च आहे तो मेन राहिलेला आहे. तर इन्शुरन्सचा खर्च तो आमचा जो फॅमिलीचा जो खर्च आहे तो 300 युरो आहे. म्हणजे पर हेड मिनिमम 150 युरो असा इथला इन्शुरन्सचा, हेल्थ इन्शुरन्सचा खर्च आहे. आणि जे काही मुलं आहेत 18 वर्षापर्यंतची मुलं एका पार्टनरवरती कव्हर होतात हेल्थ इन्शुरन्ससाठी. त्यामुळे पर हेड तुम्ही 150 युरो असा मिनिमम खर्च इन्शुरन्ससाठी धरू शकता. आणि स्टुडंटसाठी सुद्धा सेमच इन्शुरन्स असतो. चला, मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि हा आता मागचा कचरा आहे. विंटर स्टार्ट झालेला आहे आणि हळूहळू आता ही सगळी झाडं आहेत मागची, त्याची सगळी पानं पडून जाणार आहेत. तोपर्यंत म्हटलं हे थोडंसं आता आज वेळ आहे इथं, तर हे साफ करून घ्यावं. तर या व्लॉगमुळे तुम्हाला अंदाज येईल की नेदरलँड्समध्ये येताना तुमची सॅलरी किती पाहिजे, ॲज अ स्टुडंट तुमचं स्टायफंड किती पाहिजे, हे तुम्हाला त्याचा अंदाज लावता येईल. तर कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.